नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वांगी भात. त्याच्यासाठी मी ते वांगे कापून पाण्यात टाकलेले आहेत. पाण्यात टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाही. वाटपासाठी इथे मी कोथिंबीर, अद्रक, लसूण, 2 छोटे चम्मच धणे घेतलेले आहेत. एक छोटा चम्मच जिरं घेतलेलं आहे. याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे. हा भात खायला खूप छान लागतो. तुम्ही अशा प्रकारे भात करून बघा, तुम्हालाही आवडेल. आज व्हिडिओ मी सकाळी अपलोड करत आहे. वेळ मिळाला तर सकाळी अपलोड केला, नाही तर मग मी दुपारी व्हिडिओ अपलोड करत असते. तर प्लीज माझे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे वांगे आपल्याला पाण्यातून काढून जे वाटप केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. एक चम्मच धणेपूड एक छोटा चम्मच धणेपूड टाकायचे. एक छोटा चम्मच गरम मसाला टाकलेले, हळद टाकायचे, लाल तिखट टाकायचे. तुम्हाला तिखट किती पाहिजे असेल त्याप्रमाणे वापरा तुम्ही. मीठ टाकायचं आहे आणि हे वांग्याला मसाला पूर्ण लावून साईडला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे वांग्याला लावून घ्यायचं आहे मसाला. आणि आता हे साईडला ठेवूया आपण. एकीकडे मी फोडणीची तयारी करत आहे. कुकरमध्ये वांगी भात करत आहे. खडे मसाले टाकायचे. कढीपत्ता टाकलेला आहे. खडे मसाल्यामध्ये मी 4 काली मिरी, एक दालचिनी, तेजपत्ता, मसाला विलायची, हिरवी विलायची टाकलेली आहे. आणि कांदा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे. मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. टमॅटो टाकलेले आहेत बघा, 2 चिरून. छान असं परतून घ्यायचं आहे कांदा, टमाटा, खडा मसाला. शेंगदाणे टाकायचे आहेत. थोडेसे मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत. त्यामुळे वांगी भाताला चवी छान येते, खायलाही खूप छान लागतो शेंगदाण्यांमुळे. आवडीनुसार शेंगदाणे वापरा तुम्ही. मी इथे थोडेसेच टाकलेले आहेत, मुठभर. आता आपण मसाला लावलेली वांगी तेलावर टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे. उरलेलं वाटप पण मी टाकलेलं आहे ह्याच्यात. हिरवा मसाल्याचं वाटप केलं होतं ते टाकलेलं उरलेलं. वांगी तेलावर छान परतून घ्यायचे आहे बघा. वांग्याला तेलही छान सुटलेलं आहे. मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी गरम पाणी टाकणार आहे आता. हे बघा, अशा प्रकारे गरम पाणी टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपल्याला स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे. मी इथले घरातलेच तांदूळ वापरलेले आहेत. बासमती किंवा बिर्याणी राईस वगैरे वापरलेलं नाही. जे मी घरात रेग्युलर तांदूळ वापरते तेच टाकलेले आहेत. आणि आपण शिट्टी लावून घ्यायची आहे. 3 शिट्ट्यामध्ये हा वांगी भात छान असा शिजला जातो. इथे मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि वांगी भात आपला तयार झालेला आहे बघा, छान असा बघा. त्याच्यासोबत मी कोशिंबीर केलेला आहे. हा बघा, वांगी भात छान तयार झालेला आहे. कलरही छान आलेले आहेत. मी दह्याचा कोशिंबीर केलेला आहे, पापड तळलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.